ओके, तर आपण लास्ट लेक्चरला टॉपिकल एजंट्स बघत होतो. तर टॉपिकल एजंट्स बघा, तरी आपण हे एकदा रिवाइज करूया. टॉपिकल एजंट मी पुन्हा घेते, का तर कोण अब्सेंट वगैरे असेल तर त्यांना यूज होईल. बघा, आपण टॉपिकल एजंट्स बघितले होते. टॉपिकल एजंट्स म्हणजे काय, तर ते एका म्हणजे पर्टिक्युलर एका सरफेस वरती ओके ते यूज केले जातात बॉडी सरफेस वरती. आणि त्या बॉडी सरफेस वरती काय होतं, तर त्याची जी काही फार्माकोलॉजिकल ऍक्शन आहे, फार्माकोलॉजिकल इफेक्ट आहे, तर ते दाखवतं ऍट द सरफेस, ज्या सरफेसवर आहे. फॉर एक्झाम्पल, आता टॉपिकल एजंट्स म्हणजे काय, तर जे आपण स्किनवर वगैरे अप्लाय करतो. फॉर एक्झाम्पल पावडर हे काय आहे, टॉपिकल एजंट आहे. तर बघा, टॉपिकल जे काही कंपाऊंड्स आहेत असे जे आपण यूज करतोय, तर ते आपण बघणार आहोत. तर बघा, त्याच्यामध्ये काही वेळेस काय होतं, तर त्याचं पेनिट्रेशन होतं त्या कंपाऊंडचं कुठे, टिश्यू मध्ये. ओके, आणि ते काय होत असतं, सिस्टमॅटिकली एंटर होतो तो कंपाऊंड, आणि तो काही वेळेस काय असतं, तर तो टॉक्सिक ठरतो. ओके, तर त्याच्यामध्ये बघा, जे काही अजून बरेचसे ड्रग्स म्हणजे यूज केले जातात कंपाऊंड, फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन असतात बघा, जे काय केले जातात बॉडी कॅव्हिटीज मध्ये यूज केले जातात, का तर त्याचा सिस्टमिक इफेक्ट दिसण्यासाठी. तर एक्झाम्पल दिले बघा इथं, बकल टॅबलेट, सपोजिटरी हे सगळं ठेवलं जातात. ओके, त्या कॅव्हिटीज मध्ये एका स्पेसिफिक तिथे ठेवले जातात. ओके, तर त्याच्यानंतर बघा, हे जे टॉपिकल एजंट्स आहेत ते पण अजून क्लासिफाय होतात. तर कसे, प्रोटेक्टिव्ह, अँटी मायक्रोबियल अँड ऍस्ट्रिंजंट कंपाऊंड्स. ओके, तर बघा, प्रोटेक्टिव्ह जे आहेत विच मस्ट हॅव द फॉलोइंग प्रॉपर्टीज. जे काही आपण प्रोटेक्टिव्ह सुरुवातीला बघतो, तर ते प्रोटेक्टिव्ह मध्ये बघा कुठल्या प्रॉपर्टीज असल्या पाहिजेत. एक तर ते इनसोल्युबल असलं पाहिजे, त्याच्यानंतर ऍब्सॉर्बंट ऍक्शन असलं पाहिजे, केमिकल इनर्टनेस असलं पाहिजे. हे बघितलं होतं आपण लास्ट लेक्चरला प्रोटेक्टिव्ह मध्ये, तर तेच इथे पण आहे. त्याच्यानंतर टॉपिकल प्रोटेक्टिव्ह आणि ऍब्सॉर्बंट जे आहेत, तर ते जनरली अप्लाय केले जातात कुठे, तर एखादं हे असेल सरफेस असेल स्किनचा, तर तिथे इरिटेशन वगैरे झालं असेल किंवा एखादं इन्फ्लामेशन झालं असेल एखाद्या स्किनच्या एरियावरती, तर तिथे जेव्हा झालेलं असतं, तर त्यावेळेस हे टॉपिकल एजंट्स जे आहेत, तर ते काय केले जातात, अप्लाय केले जातात. तर बघा, ऍब्झॉर्बंट टाईप प्रोटेक्टिव्ह जे आहे, तर ते शुड नॉट अप्लाय टू द अब्रॅडेड स्किन बिकॉज द पॉसिबिलिटी ऑफ इनहान्सिंग द सिस्टमिक ऍब्सॉर्प्शन. तर बघा, एखादं फॉर एक्झाम्पल आपल्याला इंजुरी वगैरे झाली असेल किंवा एखाद्या जिथं ब्रेक झालेला असेल स्किन, तर तिथे आपण काय करायचं, हे जे अपग्रेडेड स्किन झालेली आहे, तर तिथे आपण हे ऍब्झॉर्बंट टाईप जे प्रोडक्टिव्ह आहेत, तर ते अप्लाय करायचे नाही. तर काय होऊ शकतं, तर ते सिस्टमॅटिकली एंटर होऊ शकतात, आणि त्याच्यामुळे काय होतं, तर त्याचा टॉक्सिक इफेक्ट असतो. द इनऑर्गॅनिक प्रोटेक्टिव्ह कंपाऊंड्स बघा कुठले असतात, टॉल्क, त्याच्यानंतर झिंक ऑक्साईड, कॅलामाइन, झिंक स्टिरेट, टायटॅनियम डायऑक्साईड आणि सिलिकॉन पॉलिमर. तर हे सगळे प्रोटेक्टिव्ह आहेत. त्याच्यानंतर बघा, आपण काही टर्म्स बघितले, तर अँटीमायक्रोबियल, डिसइन्फेक्टंट म्हणजे काय, अँटीसेप्टिक म्हणजे काय, बॅक्टेरियासाइड म्हणजे काय, आणि स्टॅटिक म्हणजे बॅक्टेरियास्टॅटिक म्हणजे काय. तर बघा, अँटीमायक्रोबियल्स म्हणजे काय, तर असे एजंट, असे ड्रग, तर ते काय करतात, कॉज करतात सप्रेशन ऑफ ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, कुठले, बॅक्टेरिया, फंगाय, ओके, प्रोटोझोन्स, हे जे काही मायक्रो आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम, तर त्यांना सप्रेस, त्यांची जी काही ग्रोथ आहे, तर ती सप्रेस, ओके, कमी करण्याचं काम हे अँटीमायक्रोबियल्स करतात. तर बघा, सेव्हरल टर्म्स आर युज्ड टू डिस्क्राइब अँटीमायक्रोबियल ऍक्टिव्हिटी. तर वेगवेगळे काही टर्म्स आहेत बघा, कुठल्या, डिसइन्फेक्टंट, अँटीसेप्टिक, अँटीबॅक्टेरियल कव्हरिंग, त्याच्यानंतर बॅक्टेरियासाइड, बॅक्टेरियोस्टॅटिक, जर्मीसाइड, फंगीसाइड. ओके, हे सगळे काय टर्म्स आहेत, तर ते वन बाय वन आपण बघणार आहोत. फर्स्ट आहे बघा, डिसइन्फेक्टंट. तर डिसइन्फेक्टंट काय बघा, तर ते असे केमिकल एजंट्स असतात, तर ते काय करतात, डिस्ट्रॉय करतात मायक्रो ऑर्गॅनिझम, बट नॉट युजली बॅक्टेरियल स्पोर्स. जे काही बॅक्टेरियाचे स्पोर्स आहेत, तर ते युजली काय, ते स्पोर्स डिस्ट्रॉय करत नाहीत, बट मायक्रो ऑर्गॅनिझम्सला काय करतात, ते डिस्ट्रॉय करतात. तर हे जे आहे, इट डज नॉट नेसेसरी टू किल ऑल मायक्रो ऑर्गॅनिझम, दॅट इज इट डज नॉट स्टेरिलाइज द एरिया अंडर ट्रीटमेंट. ओके, तर जे काही हे डिसइन्फेक्टंट आहे, तर ते कुठे यूज केले जातात, इनएनिमेट ऑब्जेक्ट. म्हणजे बघा, एखादी वस्तू, ओके, आपण घरामध्ये टाइल्सला क्लीन
करण्यासाठी काय करतो तर हे डिसइन्फेक्टंट यूज करतो. आणि म्हणजेच हे कशासाठी यूज करायचे तर इनॅनिमेट ऑब्जेक्टला क्लीन करण्यासाठी, तिथले मायक्रो ऑर्गॅनिझम डिस्ट्रॉय करण्यासाठी. बघा त्याच्यानंतर अँटीसेप्टिक. अँटीसेप्टिक काय बघा तर काय असतात ते तर केमिकल एजंट असतात, ते डिस्ट्रॉय करतात, इनहिबिट करतात द मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ. अँटीसेप्टिक्स आर युज्ड टू ट्रीट लिव्हिंग टिश्यू इन जनरल. बघा आता फॉर एक्झाम्पल आपल्याला एखादी इंजुरी झाली तर त्यावेळेस काय होतं तर तिथे आपण अँटीसेप्टिक लावतो. ओके, आता डेटॉल वगैरे असं काही अँटीसेप्टिक आपण युज करतो. तर ते कशासाठी करतो तर तिथे जे काही आता फॉर एक्झाम्पल स्किन ब्रेक झाली तर तिथून कोणताही मायक्रो ऑर्गॅनिझम एंटर होऊ नये त्याच्यासाठी आपण काय करतो अँटीसेप्टिक लावतो. जर एखादा एंटर होत असेल तर तिथे लगेच ते लावल्यानंतर ते काय होणार आहे मायक्रो ऑर्गॅनिझम डिस्ट्रॉय होणार. त्याच्यानंतर बघा काय बॅक्टेरिया साईड. बॅक्टेरिया साईड काय असे केमिकल एजंट जे काय करतात बॅक्टेरियाला किल करतात डायरेक्टली. बॅक्टेरिया साईड म्हणजे काय तर ते किल करतात केमिकल एजंट बॅक्टेरियाला डायरेक्ट, बट नॉट नेसेसरी बॅक्टेरियल स्पोर्स. ओके, तर त्याच्यानंतर बघा बॅक्टेरियोस्टॅटिक. बॅक्टेरियोस्टॅटिक काय आहे तर ते केमिकल एजंट आहेत आणि ते काय करतात इनहिबिट करतात मल्टिप्लिकेशन ऑफ बॅक्टेरिया. बॅक्टेरियाचं मल्टिप्लिकेशन काय करतात ते इनहिबिट करतात. ओके, बॅक्टेरियोसाइड आणि बॅक्टेरियोस्टॅटिक याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. बॅक्टेरियोसाइड म्हणजे काय तर ते डायरेक्टली किल करतात आणि बॅक्टेरियोस्टॅटिक म्हणजे काय तर ते इनहिबिट करतात, स्टॉप करतात ग्रोथ मायक्रो ऑर्गॅनिझमची. समजलं बॅक्टेरियोसाइड आणि बॅक्टेरियोस्टॅटिक मध्ये काय फरक आहे? येस मॅम. माझा आवाज क्लिअर येतो का सगळ्यांना? येस मॅम. येस मॅम. नो मॅम, जरासा अडकतोय मॅम. हळू येतो का, स्लो येतो का फास्ट येतो मला सांगा. मधून मधून ब्रेक होतोय. ओके, नाउ इट इज ऑडिबल. येस येस मॅम. ओके, तर याच्यानंतर बघितलं होतं बघा स्लाइड चेंज. स्लाइड चेंज होतीये का? नाही मॅम. नो मॅम. नो मॅम. नो मॅम. ओके, वेट वेट. Wait for 5 minutes. Huh?
Now screen is visible. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. Now my voice is audible clearly. Yes, ma'am. Yes, ma'am. Ma'am. ओके, तर बघा आपण काय बघत होतो, जर्मीसाइड. ओके, तर आपण काय बघितलं आता लास्टली, जे काही बॅक्टेरियोसाइट्स आहेत. ओके, बॅक्टेरियोसाइड कशाला म्हणायचं, बॅक्टेरियोस्टॅटिक म्हणजे काय ते बघितलं. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आहे ते जर्मीसाइड. तर जर्मीसाइड काय आहे, केमिकल एजंट आहे. ओके, ते असे केमिकल एजंट आहेत ते डिस्ट्रॉय करतात पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम्सला. त्याला काय म्हणायचं, जर्मीसाइड. हे टर्म आपल्याला माहित असेल हवं. त्याच्यानंतर बघा स्टरिलायझेशन. स्टरिलायझेशन म्हणजे काय असतं, तर इट इज द प्रोसेस ऑफ डिस्ट्रॉइंग ऑल मायक्रो ऑर्गॅनिझम देअर पॅथोजेनिक प्रोडक्ट्स. ओके, तर ही एक प्रोसेस असते बघा. या आता वेगवेगळ्या ह्याच्यासाठी वेगवेगळे स्टरिलायझेशनचे हे डिसाइड केलेले असतात लिमिट्स. फॉर एक्झाम्पल हीट केलं जातं स्टरिलाइज करण्यासाठी. ओके, तर स्टरिलाइज म्हणजे थोडक्यात काय लक्षात ठेवा, क्लिनिंग सारखं. तिथून काय करायचं असतं आपल्याला, जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत तर ते काय करायचे असतात, रिमूव्ह करायचे असतात, डिस्ट्रॉय करायचे असतात. ओके, तर ही काय प्रोसेस विच इन्व्हॉल्व्स द डिस्ट्रॉइंग ऑफ ऑल मायक्रो ऑर्गॅनिझम अँड देअर पॅथोजेनिक प्रोडक्ट. आणि या प्रोसेसमध्ये काय होत असतं, विच इज ट्रीटेड ऑब्जेक्ट कम्प्लिटली फ्री फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम. तर इथे काय होत असतं, तर मायक्रो ऑर्गॅनिझम कम्प्लिटली कम्प्लिटली तो काही ऑब्जेक्ट आहे तर तो मायक्रो ऑर्गॅनिझम पासून फ्री करण्याचं काम करतं. सम ऑफ डिसइन्फेक्टंट कॅन बी युज्ड फॉर द स्टरिलायझेशन पर्पज. तर बघा वेगवेगळे काही डिसइन्फेक्टंट असतात तर ते स्टरिलायझेशन साठी यूज केले जातात. आता फॉर एक्झाम्पल एखादा एरिया आपल्याला क्लीन करायचा आहे, म्हणजे स्टरिलाइज करायचं म्हणजे काय, तर त्या एरियामध्ये पर्टिक्युलर कुठेही मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट सगळे कुठेही आपल्याला दिसता कामा नये, म्हणजे तिथलं काय स्टरिलायझेशन झालेलं आहे. समजलं स्टरिलायझेशन काय आहे. Yes, ma'am. डबल सांगा. स्टरिलायझेशन म्हणजे काय माहिती का, एखादा एरिया आहे. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवा एखादी फरशी. ओके, तेवढाच एरिया, फक्त एखाद्या टाईल एवढा एरिया. तर तेवढ्या एरियामध्ये आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे ते पूर्ण क्लीन असायला हवं, तिथे कुठलाही मायक्रो ऑर्गॅनिझम असायला नाही पाहिजे. तर त्यावेळेस आपण एखादं डिसइन्फेक्टंट लावून म्हणजे ते डिसइन्फेक्टंट लावतो, मग त्यावेळेस काय होतं, तिथला जो काही एरिया आहे तर तो फ्री होतो मायक्रो ऑर्गॅनिझम पासून. तर आपण जी काही प्रोसेस केली त्याच्यासाठी, तर त्या प्रोसेसला काय म्हणायचं, स्टरिलायझेशन. Okay, it is a process in which the destroying of all microorganism and their pathogenic product जे काही असतील त्याचे प्रोडक्ट सिक्रेशन्स. ओके, ते सुद्धा तिथे राहिले नाहीत पाहिजे. आता समजले का स्टरिलायझेशन. Yes, ma'am. येस मॅम. तर इथपर्यंत काल बघितलं येस होतं. मॅम. ओके, तर आता आपल्याला त्याचे कंपाऊंड्स बघायचे आहेत स्पेसिफिकली. तर फर्स्ट आहे बघा सिल्वर नायट्रेट. ओके, सिल्वर नायट्रेटचा फॉर्म्युला काय आहे, AgNO3. आणि त्याचं जे मॉलिक्युलर वेट आहे ते किती, 169.9 इतकं मॉलिक्युलर वेट आहे. बघा याच्यामध्ये कसं, इट कंटेन्स नॉट लेस दॅन 99.8% W/W म्हणजे वेट बाय वेट ऑफ AgNO3. तर त्याच्यामध्ये प्युअरली 99.8% AgNO3 प्रेझेंट असते. बघा, वेन पावडर्ड अँड ड्राईड इन द डार्क ओव्हर सल्फ्युरिक ऍसिड फ्युम्स फॉर 4 hours. तर बघा काय होतं, जेव्हा ते पावडर फॉर्म मध्ये असतं आणि जेव्हा ड्राईड आपण करतो इन द डार्क. ओके, तर किती 4 hours तर तेव्हा ते 99.8% AgNO3 प्रेझेंट असतं. जेव्हा ते बघा पावडर फॉर्म मध्ये आपण ठेवू म्हणजे ड्राय करणार आहे, तेव्हा पावडर फॉर्म मध्ये असणार आहे कुठे, तर डार्क एरियामध्ये विथ सल्फ्युरिक ऍसिड सोबत. किती वेळ, फॉर द 4 hours. तर त्यावेळेस ते प्युअरली 99.8% वेट बाय वेट AgNO3 असणार आहे त्याच्यामध्ये. बघा याच्या फिजिकल प्रॉपर्टीज काय आहेत, तर हे काय कलरलेस आहे, याला कुठलाही कलर नाही. और द व्हाईट क्रिस्टलाइन, ते काय एकतर कलरलेस असतं किंवा व्हाईट क्रिस्टल फॉर्म मध्ये असतं. त्याच्यानंतर ते ऑर्डरलेस आहे, त्याला कुठलाही ऑर्डर नाही. ओके, विथ बिटर मेटालिक टेस्टर. कशी आहे त्याची टेस्ट, बिटर. ओके, बिटर मेटालिक टेस्टर ऑन एक्सपोजर टू द एअर और द लाईट.
बघा जेव्हा लाईट किंवा एअरचं एक्सपोजर होईल इन प्रेझेन्स ऑफ ऑर्गॅनिक मॅटर, तर काय होतं, हे सिल्वर नायट्रेट जे आहे ते कसं होतं कलर त्याचा, बिकम्स ग्रे ऑर द ग्रेइश ब्लॅक कलर मध्ये होतं. बघा जेव्हा एअर किंवा लाईटच्या एक्सपोजर मध्ये ते येतं, ओके, इन द प्रेझेन्स ऑफ ऑर्गॅनिक मॅटर, तर त्यावेळेस काय होतं, सिल्वर नायट्रेट जे आहे तर ते बिकम्स, म्हणजे काय होतं त्याचा कसा कलर होतो, ग्रे किंवा ग्रेइश ब्लॅक. ओके, इट इज रॅडियली सोल्युबल इन वॉटर, तर ते कसं असतं, सोल्युबल असतं वॉटर मध्ये रॅडियली, आणि स्पॅरिंगली सोल्युबल कशामध्ये असतं, तर अल्कोहोल मध्ये, आणि मोर सोल्युबल कशामध्ये, बॉइलिंग अल्कोहोल मध्ये. बॉइलिंग अल्कोहोल मध्ये ते कसं आहे, मोर सोल्युबल असतं. इट मेल्ट्स ऍट 209 डिग्री सेंटीग्रेड अँड गिव्स अ येलोइश लिक्विड विदाउट डिकम्पोजिशन. बघा ते काय होतं, तर मेल्ट होतं कधी, ऍट 209 डिग्री सेंटीग्रेडला ते काय होतं, मेल्ट होतं, आणि काय होतं त्याच्यामुळे येलोइश लिक्विड, ओके, येलोइश लिक्विड फॉर्म होतं विदाउट डिकम्पोजिशन. डिकम्पोजिशन म्हणजे काय, तर ब्रेकडाऊन होत नाही त्याच्यामध्ये. ऑन हिटिंग टू द रेड हीट इट डिकम्पोजेस विथ इव्हॅल्युएशन ऑफ NO2 अँड O2. तर काय होतं ते डिकम्पोज कशामध्ये होतं, NO2 म्हणजे NO2 आणि O2 मध्ये कन्व्हर्जन होतं त्याचं सिल्वर नायट्रेटचं. त्याच्यानंतर बघा लिव्हिंग रेसिड्यू ऑफ मेटॅलिक सिल्वर, मेटॅलिक सिल्वरचा रेसिड्यू त्याच्यामध्ये राहतो जेव्हा आपण मेल्ट करतोय किंवा रेड हीट करतोय त्याला त्यावेळेस. सेकंड आहे बघा रिएक्शन विथ हायड्रोक्लोरिक ऍसिड, जेव्हा बघा AgNO3 हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत रिएक्ट होतं with or the soluble chloride सोबत, न्यूट्रल or the acid solution of silver nitrate it gives. बघा त्याचं कन्वर्जन काय होतं, तर AgCl म्हणजे सिल्वर क्लोराइड मध्ये फॉर्म होतं, कसा, तर व्हाईट और द व्हाईट प्रेसिपिटेट फॉर्म होतं त्याचा. बघा जे काही AgNO3 आहे तर ते जेव्हा HCl आणि HNO3 यांच्यासोबत रिएक्शन होती त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं, सिल्वर क्लोराइड मध्ये. आणि सिल्वर क्लोराइड जे आहे तर त्याचे कसं होतं, तर व्हाईट कर्डिक प्रेसिपिटेट फॉर्म होतो त्याचा. ओके, आणि राहिलेले जे काही HNO3 आहे तर ते प्रोडक्ट म्हणून राहतं. त्याच्यानंतर बघा अजून एक रिएक्शन आहे सिल्वर नायट्रेटची, तर सिल्वर नायट्रेट विथ अल्कली हायड्रॉक्साइड फॉर्म्स द सिल्वर हायड्रॉक्साइड. बघा हे जे काही सिल्वर नायट्रेट आहे तर ते अल्कली हायड्रॉक्साइड सोबत रिएक्शन झाली तर काय फॉर्म करतं, तर सिल्वर हायड्रॉक्साइड फॉर्म करतं. आणि ते जे सिल्वर हायड्रॉक्साइड आहे तर ते डिकम्पोजेस होतं कशामध्ये, टू फॉर्म द ब्राऊन सिल्वर ऑक्साइड मध्ये, अँड विच इज सोल्युबल इन एक्सेस ऑफ अमोनिया सोल्युशन. तर ते अमोनिया सोल्युशन मध्ये सोल्युबल असतं. बघा इथं रिएक्शन दिली AgNO3 जेव्हा अल्कली हायड्रॉक्साइड म्हणजे काय, सोडियम हायड्रॉक्साइड इथे एक्झाम्पल घेतलंय, आणि त्या दोन्ही मध्ये रिएक्शन होती तर काय फॉर्म होतं, सिल्वर हायड्रॉक्साइड फॉर्म होतं. आणि ते सिल्वर हायड्रॉक्साइड जे आहे तर बघा सेकंड रिएक्शन दिली आहे तर ते जेव्हा डिकम्पोजेस होतं तर ते काय फॉर्म होतं, तर ब्राऊन सिल्वर ऑक्साइड फॉर्म होतं. तिथं ब्राऊन PPT होती सिल्वर ऑक्साइडची. आणि नंतर काय होतं, जे की सोल्युबल असतं कशामध्ये, एक्सेस ऑफ अमोनिया सोल्युशन मध्ये ते काय असतं, सोल्युबल असतं. ओके, समजलं इथपर्यंत 3 रिएक्शन्स. त्याच्यानंतर बघा फोर्थ आहे अमोनिकल सोल्युशन ऑफ सिल्वर नायट्रेट. जे काही अमोनिकल सोल्युशन आहे कशाचं, सिल्वर नायट्रेटचं, इथं दिले बघा 2AgNH3 2OH प्लस कशासोबत, हे रिड्युसिंग एजंट्स लाईक कुठला बघा, फॉर्मल्डिहाइड इथे यूज केलाय, 2HCHO हा फॉर्मल्डिहाइड इथे यूज केलाय. तर ह्याच्यामध्ये काय होत असतं, फ्री सिल्वर आयन्स जे आहे, ओके, तर ते रिड्यूस होतं कशामध्ये, मेटॅलिक सिल्वर मध्ये. आणि काय फॉर्म होतं, तर सिल्वर मिरर ऑन द वेसल वॉल. बघा 2Ag सेपरेट राहिलेलं आहे, आणि जे काही फ्री सिल्वर आयन्स जे आहेत ते रिड्यूस होतं आणि रिलीज होतं कशामध्ये, डाय अमायनो सिल्वर कॉम्प्लेक्स फॉर्म होतो. आणि कधीपर्यंत, अंटिल ऑल अवेलेबल सिल्वर इज प्रेसिपिटेट इन द मेटॅलिक स्टेट. तर ही सगळी रिएक्शन कधीपर्यंत होत असते, जेवढं काही सिल्वर प्रेझेंट आहे तर ते पूर्णपणे प्रेसिपिटेट होईपर्यंत. त्याच्यानंतर बघा फिफ्थ रिएक्शन आहे सोडियम कार्बोनेट ऑन ऍडिशन ऑफ सिल्वर नायट्रेट सोल्युशन. जे काही सोडियम कार्बोनेट आहे तर त्याच्यामध्ये बघा सिल्वर नायट्रेट जेव्हा आपण ऍड करणार तर त्यावेळेस काय होतं, प्रेसिपिटेट फॉर्म, सिल्वर कार्बोनेट हा प्रेसिपिटेट फॉर्म होतो, विच ऑन
हिटिंग गिव्स द सिल्वर ऑक्साईड. आणि जेव्हा तो सिल्वर कार्बोनेट जो फॉर्म झाला, आता इथं Ag2CO3 आहे बघा, फर्स्ट रिएक्शन आहे 2AgNO3 म्हणजेच काय, सिल्वर नायट्रेट आहे आणि ते कशासोबत, सोडियम कार्बोनेट सोबत त्याची रिएक्शन झाली. तर ती रिएक्शन झाली तर त्याच्यानंतर फॉर्म काय होणार आहे, सिल्वर कार्बोनेट फॉर्म होणार आहे म्हणजेच Ag2CO3. मग हे जे सिल्वर कार्बोनेट आहे तर ते जेव्हा हीट करणार आहे आपण, सिल्वर जेव्हा हीट करणार आहे तर त्याचं काय होतं, फॉर्म सिल्वर ऑक्साईड फॉर्म होतं. त्याच्यानंतर बघा लास्ट रिएक्शन आहे तर ते प्रेसिपिटेट प्रोटीन जे आहे आणि फॉर्म सिल्वर प्रोटीन कंपाऊंड. ते प्रोटीन सोबत काय करते तर रिएक्ट होऊन सिल्वर प्रोटीन कंपाऊंड फॉर्म करते, which is basis for the direct antimicrobial agent of silver compound. ओके, डायरेक्ट अँटीमायक्रोबियल एजंट म्हणून यूज केला जातो. त्याच्यानंतर बघा ह्याचे युजेस, बघा हे कशासाठी यूज केलं जातं. इट हॅज बीन युज्ड ऍज अ कॉस्टिक टू डिस्ट्रॉय द वार्ड्स अँड अदर स्मॉल स्किन ग्रोथ. बघा मेनली हे कशासाठी यूज केलं जातं, तर जे काही स्किन वरती मेनली अप्लाय केले जातं. ओके, त्याच्यानंतर बघा 1% सोल्युशन जे आहे तर ते यूज केले जातं पेंट्स इन द ट्रीटमेंट ऑफ द प्रुरिटस. ओके, प्रुरिटस म्हणजे काय, इचिंग इन द ऍनल रिजन. ओके, ऍनल रिजन मध्ये जेव्हा इचिंग होत असतं तेव्हा हे पेंट म्हणून यूज केलं जातं. बघा पेंट्स खूप यूज केले जातात, हे फॉर्म्युलेशनचा टाईप आहे पेंट्स. तर जसं आपण म्हणतो इनहेलर, ओके, टॅबलेट्स, हे सगळे टाईप्स तुम्ही स्टॅटिस्टिक्स मध्ये शिकणार आहे. तर हा पेंट एक टाईप आहे फॉर्म्युलेशनचा, तर या फॉर्म मध्ये सुद्धा बनवलं जातं. तर हे जे काही सिल्वर आहे तर ते काय केलं जातं, ऍनल रिजन मध्ये ते ऍज अ पेंट म्हणून यूज केलं जातं. कशामध्ये, प्रुरिटिस ऍनी, जेव्हा इचिंग होत असतं तिथे. त्याच्यानंतर अजून कुठे यूज केलं जातं, प्रुरिटस व्हॅल्वे म्हणजेच काय, इचिंग ऑफ एक्सटर्नल जेनेटिलियन इन द फिमेल्स मध्ये सुद्धा हे यूज केलं जातं. इट इज ऑल्सो युज्ड ऍज अन ऍप्लिकेशन इन द नॉन स्पेसिफिक इन्फेक्शन. ओके, तर वेगवेगळ्या जे की आपण स्पेसिफाय करू शकत नाही कशाचं इन्फेक्शन आहे, तर त्या केसमध्ये सुद्धा हे यूज केले जातं. तर बघा गॉज ऑर द सिमिलर ड्रेसिंग, बघा वेगवेगळ्या ड्रेसिंग मध्ये ओके हे काय केलं जातं, सोकडीनं 0.5% सोल्युशन ऑफ सिल्वर नायट्रेट इज अप्लाइड. ओके, अप्लाय केलं जातं कधी, जेव्हा बर्न झालेलं असतं आणि ते जे बर्न झालेलं आहे तर त्यावेळेस ते इन्फेक्शन रिड्यूस करण्यासाठी हे यूज केलं जातं. त्याच्यानंतर बघा इट्स ऍक्वियस सोल्युशन, ह्याचं जे काही ऍक्वियस सोल्युशन आहे तर ते आय लोशन म्हणून यूज केलं जातं. ते किती, 0.2 to 0.6%. तर बघा 1% सोल्युशन जे आहे आय ड्रॉपचं इज युज्ड टू प्रिव्हेंट द ऑफ्थॅल्मिया नॅनोटेरम. ओके, ऑफ्थॅल्मिया नॅनोटेरम इन द न्यूबॉर्न बेबीज. न्यूबॉर्न बेबीज मध्ये हा डिसीज असतो आणि त्या केसमध्ये आय ड्रॉप म्हणून यूज केलं जातं. तर बघा हा आईचा डिसीज आहे ऑफ्थॅल्मिया निओनॅटोरम. ओके, निओनॅटोरम हा आईचा डिसीज आहे, तो न्यूबॉर्न बेबीज मध्ये असतो. तर बघा डायल्यूट सोल्युशन हॅज बीन युज्ड ऍज अ माउथ वॉशेस टू हेल्प क्वाइट स्मोकिंग. तर याचं डायल्यूट सोल्युशन आहे तर ते माउथ वॉश म्हणून यूज केलं जातं. तर कशासाठी, जे काही स्मोकिंग आहे तर ते थांबवण्यासाठी, एखादा पर्सन स्मोक करत असेल तर त्यावेळेस हे थांबवण्यासाठी दिले जातं. त्याच्यानंतर अमोनिकल सोल्युशन ऑफ सिल्वर नायट्रेट इज युज्ड इन अ डेंटिस्ट्री ऍज अ प्रोटेक्टिव्ह ऑफ डेंटिन. बघा डेंटिस्ट आपल्या ह्याच्यासाठी हे टीथसाठी हे अमोनिकल सिल्वर नायट्रेट यूज केलं जातं. त्याच्यानंतर बघा ह्याचे स्टोरेज कंडिशन, तर हे स्टोअर केलं जातं एअरटाईट आंबर कलर्ड ग्लास बॉटल. एअरटाईट आंबर कलर्ड ग्लास बॉटल आहे तर त्याच्यामध्ये हे स्टोअर केलं जातं. का, तर हे प्रोटेक्ट करण्यासाठी लाईट पासून. ओके, आणि हे कुठल्या प्लेसला ठेवलं पाहिजे, कूल अँड डार्क प्लेस मध्ये. सोल्युशन शुड बी स्टोर्ड इन अल्कली फ्री बॉटल. त्याच्यानंतर बघा याच्या इनकम्पॅटेबिलिटी, तर हे कशासोबत रिॲक्ट होतं आणि ऍक्शन काय होते, कमी होती. तर बघा इट इज इनकम्पॅटेबल विथ ऑर्गॅनिक मटेरियल लाईक अ रोज वॉटर. इट इज ऑल्सो इनकम्पॅटेबल विथ टार्टारिक ऍसिड. ओके, हायड्रोसायनिक ऍसिड, त्याच्यानंतर अल्कलीज, हॅलोजन ऍसिड, देअर सॉल्ट्स, त्याच्यानंतर फॉस्फेट, त्याच्यानंतर टॅनिन्स अँड ऍस्ट्रिंजंट प्रिपरेशन.
तर बघा त्याच्यानंतर काय बघत होतो आपण इनकम्पॅटेबिलिटी. तर हे जे इनकम्पॅटेबल कशासोबत आहे बघा, ऑर्गॅनिक मटेरियल्स कुठले कुठले, रोज वॉटर सोबत हे इनकम्पॅटेबल आहे, त्याची ऍक्टिव्हिटी कमी होते. आणि अजून कशासोबत, टार्टॅरिक ऍसिड सोबत, हायड्रोसायनिक ऍसिड, अल्कलीज, हायड्रोजन ऍसिड, त्याच्यानंतर त्याचे जे काही सॉल्ट्स आहेत, फॉस्फेट्स आहेत, टॅनिन्स आहेत, त्याच्यानंतर ऍस्ट्रिंजंट प्रिपरेशन्स आहेत. ओके. त्याच्यानंतर बघा फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन कुठले कुठले असतात त्याचे, टॉपिकल ऑइंटमेंट असतं, त्याच्यानंतर टॉपिकल सोल्युशन असतं, त्याच्यानंतर टॉपिकल स्टिक्स असतात. आणि याचं जे मार्केटेड प्रिपरेशन आहे तर ते कुठलं आहे, ग्राफको सिल्वर नायट्रेट. ओके, हे मार्केटेड प्रिपरेशन अवेलेबल आहे. त्याच्यानंतर बघा आयोनिक सिल्वर. आयोनिक सिल्वर काय आहे, तर हे एक सोल्युशन आहे विच कन्सिस्टिंग ऑफ वॉटर अँड द सिल्वर आयर्न्स. तर याच्यामध्ये काय असतं, वॉटर आणि सिल्वर आयन्स असतात, जे की डिझॉल्व्ह सिल्वर्स आपण म्हणू शकतो त्याला. दिस सोल्युशन डज नॉट कंटेन द सिल्वर पार्टिकल्स. ओके, पार्टिकल्स नसतात बट डिझॉल्व्ह सिल्वर आयर्न्स असतात फक्त त्याची. त्याच्यानंतर इनिक सिल्वर. ओके, इथं टाईप आहेत बघा, इनिक सिल्वर आणि कोलॉइडल सिल्वर. तर ते जे इनिक सिल्वर आहे तर ते बघा इज अप टू 10,000 टाइम्स मोर इफेक्टिव्ह दॅन द कोलॉइडल सिल्वर. तर बघा दोन आहेत सिल्वरचे टाईप, इनिक सिल्वर आणि कोलॉइडल सिल्वर. तर ते इनिक सिल्वर किती आहे, 10,000 टाइम्स. ओके, 10,000 टाइम्स मोर इफेक्टिव्ह आहे ह्या कोलॉइडल सिल्वर पेक्षा. त्याच्यानंतर बघा फार्मास्युटिकल प्रिपरेशन कुठले कुठले आहेत, आयोनिक सिल्वर सोल्युशन, आयोनिक सिल्वर जेल आणि आयोनिक सिल्वर क्रीम. ओके. त्याच्यानंतर याचे युजेस बघा काय, अँटी फंगल, अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल. ओके, तर आपण काय बघत होतो, फार्मास्युटिकल प्रिपरेशन्स बघितले होते, याचे आयोनिक सिल्वर सोल्युशन, त्याच्यानंतर आयोनिक सिल्वर जेल, आयोनिक सिल्वर क्रीम. ओके, माझा आवाज येतो का सगळ्यांना क्लिअरली? हॅलो. Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. बघा आयोनिक सिल्वर सोल्युशन, आयोनिक सिल्वर जेल, आयोनिक सिल्वर क्रीम हे काय आहेत, फार्मास्युटिकल प्रिपरेशन्स आहेत. आणि ह्याचा यूज काय बघा, आयोनिक सिल्वरचा तर ते काय यूज अँटी फंगल म्हणून यूज केलं जातं, अँटी बॅक्टेरियल म्हणून यूज केलं जातं, अँटी व्हायरल म्हणून यूज केलं जातं, आणि अजून इम्युनिटीसाठी सुद्धा हे आयोनिक सिल्वर यूज केलं जातं. त्याच्यानंतर बघा ब्रँड नेम्स कुठले आहेत, तर ह्याचे ब्रँड नेम्स बघा, सिल्वर एक्स आयोनिक क्रीम, त्याच्यानंतर सिल्वर एक्स आयोनिक जेल, त्याच्यानंतर सोवेरिजिन सिल्वर. ओके, हे सगळे काय आहे, ब्रँड नेम.
ओके, तर बघा काय नेक्स्ट आहे ते क्लोरहेक्झिडिन ग्लुकोनेट. ओके, तर बघा क्लोरहेक्झिडिन ग्लुकोनेट, तर याच्या फिजिकल प्रॉपर्टीज काय आहेत बघा. इट इज ऑकर्स ऍज अ ऑर्डरलेस बीटा टेस्टिंग व्हाईट क्रिस्टलाइन पावडर. ओके, आणि स्लाइटली इज सोल्युबल आहे वॉटर मध्ये. काय बघा हे क्लोरहेक्झिडिन ग्लुकोनेट जे आहे ते कसं आहे, ऑर्डरलेस आहे, बीटा टेस्ट आहे त्याची, आणि क्रिस्टलाइन पावडर आहे. ओके, आणि स्लाइटली ते कसं आहे, सोल्युबल आहे वॉटर मध्ये. त्याच्यानंतर बघा त्याचे युजेस काय आहेत, तर ते काय आहे, अँटी इन्फेक्टिव्ह आहे. अँटी इन्फेक्टिव्ह म्हणून युज केलं जातं मिसलेनियस. अँड ऑल्सो इट इज युज ॲज अ माउथवॉश म्हणून युज केलं जातं. त्याच्यानंतर बघा हे कशासाठी युज केलं जातं, तर जिंजिविटिस म्हणजे काय असतं बघा, तर आपले जे गम्स आहेत तर त्या गम्सला काय होत असतं, इन्फ्लामेशन जेव्हा झालेलं असतं तर त्यावेळेस त्याला केसला काय म्हणायचं, जिंजिविटिस. ओके, तर हे कसं अप्लाय केलं जातं, टॉपिकली अप्लाय केलं जातं. इट इज युज्ड बिटवीन डेंटल व्हिजिट्स ऍज अ पार्ट ऑफ प्रोफेशनल प्रोग्राम. तर हे जेव्हा डेंटिस्ट काय करतात, तर हे त्यांच्या रुटीन मध्ये, ओके, व्हिजिट मध्ये जेव्हा ते व्हिजिट देतात त्यावेळेस हे युज करत असतात. का, तर हा त्यांचं काय प्रोफेशनल मध्ये, त्यांच्या प्रोफेशनलिझम मध्ये हे येतं. त्याच्यानंतर बघा फार्मास्युटिकल प्रिपरेशन बघा कुठले आहे, क्लोरहेक्झिडिन ग्लुकोनेट हा माउथवॉश आहे. ओके, आणि मार्केट प्रिपरेशन कुठले आहेत अवेलेबल बघा, पेरिडेक्स, पेरिओचिप, पेरिओगार्ड, हे सगळे काय आहेत, मार्केट प्रिपरेशन आहेत, म्हणजेच काय, ब्रँड नेम. ओके, तर बघा ऍस्ट्रिंजंट काय असतात बघा, ऍस्ट्रिंजंट आपल्याला बघायचं राहिले. ओके, तर हे काय आहेत, असे एजंट आहेत which shows the local or the surface protein precipitate action when applied to the damaged skin or the mucous membrane. तर हे काय केलं जातं बघा, लोकली ते अप्लाय केलं जातं त्या रिजनला, सरफेसला. ओके, आणि ते काय दाखवतं, प्रोटीन प्रेसिपिटेट ऍक्शन दाखवतं कधी, जेव्हा एखादा डॅमेज स्किन एरियावर आपण ते यूज केलं किंवा एखाद्या म्युकस मेम्ब्रेनवर यूज केलं. तर बघा astringent action काय असतं, इज अ सरफेस फिनॉमिनन. सच एजंट्स डू नॉट कॉज द डिस्ट्रक्शन ऑफ होस्ट टिश्यू. तर जो काही टिश्यू आहे आपला, तर त्याला डॅमेज ते कसं ठेवतं, हे प्रोटेक्ट करतं, काही डिस्ट्रक्ट होऊ देत नाही त्या टिश्यूला, हे astringent. तर हा काही त्याचा ऍडव्हान्टेजेस असल्यासारखं. Astringent causes contraction and stop discharge. ओके, आणि त्याच्यानंतर काय करतं, ते हार्डन्स द स्किन अँड एक्झिक्युटिव्ह सिक्रेशन्स अँड मायनर हेमोरेज. तर ते काय करत असतं, हॅलो हार्ड. मॅम, बोला. तुमचा व्हॉइस मधूनच खूप हळू येते हो मॅम. ओके वेट. नाउ ऑडिबल astringent, आता येतोय का? येस मॅम. सगळेजण द्या रिप्लाय एकदाच म्हणा. येस मॅम. Ma'am. Yes, ma'am. Yes. ओके, तर बघा आपण ऍस्ट्रिंजंट बघतोय. तर ऍस्ट्रिंजंट काय आहेत, तर ते एजंट आहेत आणि ते काय शो करतात, लोकल एखाद्या सरफेसवर आपण ते अप्लाय केलं, ओके, तर लोकली त्या एरियावरती, तर तिथे काय होतं, प्रोटीनचं प्रेसिपिटेट ऍक्शन दाखवतं ते प्रोटीन सोबत. ओके, एखाद्या डॅमेज स्किन किंवा म्युकस मेम्ब्रेनवरती आपण ते अप्लाय केल्यानंतर, आणि त्याचं मेन ऍडव्हान्टेज काय आहे, तर ते डिस्ट्रक्शन करत नाही होस्ट टिश्यूला. म्हणजे जिथे आपण ज्या टिश्यूला अप्लाय केलंय तर त्या टिश्यूला ते काही हार्मफुल ठरत नाही. बघा, ऍस्ट्रिंजंट कॉज द कॉन्ट्रॅक्शन अँड स्टॉप डिस्चार्ज. बघा, आणि ते काय करतं, हार्डन करतं स्किन जी आपली ती हार्ड करण्याचं काम हे ऍस्ट्रिंजंट करतात. अँड ऑल्सो चेक द एक्झोडेटिव्ह सिक्रेशन्स अँड मायनर हेमोरेज. जे काही सिक्रेशन्स आहेत ते चेक करण्याचं काम हे ऍस्ट्रिंजंट करतं. त्याच्यानंतर बघा, ऍस्ट्रिंजंट आर जनरली अप्लाइड इन डायल्यूट सोल्युशन. आता डायल्यूट सोल्युशन म्हणजे काय, तर ते वॉटर सोबत काय केलं जातं, थोडंसं डायल्यूट केलं जातं, ऍड केलं जातं वॉटर त्या ऍस्ट्रिंजंट मध्ये, आणि मगच ते अप्लाय केलं जातं. इन हायर कॉन्सन्ट्रेशन दे प्रोड्यूस द इरिटेशन.
जेव्हा आपण ते हाय कॉन्सन्ट्रेशन मध्ये यूज करू ऍस्ट्रिंजंट, तर त्यावेळेस काय होत असतं, तर इरिटेशन होतं त्या एरियात. फर्दर इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन हॅज करोसिव्ह इफेक्ट ऑन कॉन्टॅक्ट विथ स्किन. तर ज्यावेळेस कॉन्सन्ट्रेशन त्याचं इन्क्रीज होईल, तर त्यावेळेस काय होतं, तर करोसिव्ह इफेक्ट दाखवतो आणि त्या स्किन वरती. आणि हा जो करोसिव्ह इफेक्ट आहे, इज समटाइम्स ऍडव्हान्टेजेस टू द रिमूव्ह अनवॉन्टेड टिश्यू. तर जे काही अनवॉन्टेड एखादा पर्सन लेअर राहिलेला असेल टिश्यूला, तर तो रिमूव्ह होण्यासाठी हा जो करोसिव्ह इफेक्ट आहे, तर तो महत्वाचा ठरतो काही काही वेळेस. अँटी मायक्रोबियल अँड ऍस्ट्रिंजंट ऍक्शन ऑफ इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर नॉन स्पेसिफिक. बघा ऍस्ट्रिंजंट समजलंय का? सुप्रिया बनगर, Yes, ma'am. समजले का ऍस्ट्रिंजंट? Yes, ma'am. भोसले आरती, समजलंय का? Yes, ma'am. जाधव कीर्ती, समजलंय का? सुर्वे ओंकार, Yes, ma'am. समजलंय का? Yes, ma'am. व्यवहारे वृषाली, Yes, ma'am. समजलंय का? Yes, ma'am. राऊत रुपाली, तुमचं नेटवर्क इश्यू आहे त्याच्यामुळे तुम्हाला माझा आवाज जात नसेल. मेटकरी आरती, समजलंय का? Yes, ma'am. इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम? पटपट रिस्पॉन्स द्या. इथपर्यंत समजलंय का आज शिकवलेलं? No, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, Okay. ma'am. तर बघा ह्याचं एक्झाम्पल आहे हायड्रोजन पेरॉक्साइड सोल्युशन. इथपर्यंत घ्यायचंय का ह्याच्या पुढचं घेऊ द्या, जास्त होईल का तुम्हाला? एवढंच घ्या ma'am. ओके, ठीक आहे. हेच आपण एकदा मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगते, चालेल? इथपर्यंतच आपण पास करूयात. Yes, ma'am. आज पूर्ण लेक्चरला माझा आवाज आला का व्यवस्थित? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. जेव्हा प्रॉब्लेम येईल तेव्हा सांगत चला, तसंच थांबत जाऊ नका. मी कंटिन्यू एक्सप्लेन करत राहील आणि तुम्हाला समजणारच नाही. ओके Okay, ma'am. ओके. तर बघा आपण काय बघितलं होतं, टॉपिकल एजंट. हे तिसऱ्यांदा मी रिवाइज करून घेते, तुम्हाला लक्षात ठेवा व्यवस्थित. आता टॉपिकल एजंट जे असतात तर ते आपण बॉडी सरफेसला अप्लाय करतो आणि ते काय करतात, फार्माकोलॉजिकल इफेक्ट दाखवतात जेव्हा ते अप्लाय केले जातात. आणि जेव्हा ते आपण पेनिट्रेट करू, ओके सॉरी, ते अप्लाय करतो तर त्यावेळेस काय होतं, पेनिट्रेशन होते एखादं त्या टिश्यू मध्ये आणि त्याच्यामुळे काय होतं, तर ते ऍब्झॉर्ब झाल्यामुळे सिस्टमिकली ते एंटर होतात, ओके, आपल्या सर्क्युलेशन मध्ये वगैरे. आणि त्याच्यामुळे काय होतं, ते टॉक्झिक म्हणून ऍक्ट होतात आणि ॲलर्जिक इफेक्ट दिसतो. त्याच्यानंतर आपण हे टॉपिकल एजंट बघितले, प्रोटेक्टिव्ह, अँटी मायक्रोबियल आणि ऍस्ट्रिंजंट बघितले. तर हे प्रोटेक्टिव्ह या 3 प्रॉपर्टीज याला असायला सगळ्यात, म्हणजेच काय, तर ते इनसॉल्युबल असलं पाहिजे, त्याच्यानंतर ऍब्झॉर्बंट ऍक्शन असली पाहिजे आणि केमिकल इनर्टनेस असलं पाहिजे. त्याच्यानंतर अँटी मायक्रोबियल्स म्हणजे काय, तर ते आपण बघितलं होतं. तर ते म्हणजे ते काय करतात, तर सप्रेस करतात मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ, ओके. आणि जे काही आहेत त्याचे जे टर्म्स कुठले आहेत, द डिसइन्फेक्टंट, अँटीसेप्टिक, बॅक्टेरियासाइड, ओके, आणि बॅक्टेरियोस्टॅटिक. त्याच्यानंतर जर्मिसाइड बघितलं आणि स्टरीलायझेशन बघितलं. त्याच्यानंतर बघा सिल्वर नायट्रेट हे एक्झाम्पल बघितलं, त्याचे जे काही रिएक्शन्स आहेत तर त्या सगळ्या बघितल्या आहेत. हे आता फॉर एक्झाम्पल AgNO3HCl सोबत रिएक्ट होऊन काय फॉर्म होतं, AgCl फॉर्म होतं. अशा सगळ्या रिएक्शन दिलेल्या आहेत. आजचा पार्ट सिंपल होता. त्याच्यानंतर आयोनिक सिल्वर बघितलं. आयोनिक सिल्वर ह्याच्यामध्ये 2 टाईप, इनिक सिल्वर आणि कोलॉइडल सिल्वर. तर हे काय असतं,
इनिक सिल्वर हे 10,000 टाइम्स मोर इफेक्टिव्ह आहे कोलोइडल सिल्वर पेक्षा. आणि फार्मास्युटिकल प्रिपरेशन कुठले आहेत? आयोनिक सिल्वर जेल, आयोनिक सिल्वर क्रीम. आणि याचे यूज काय? अँटी फंगल, अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल आणि इम्युन सपोर्ट. ओके. त्याच्यानंतर बघा क्लोरहेक्झिडिन ग्लुकोनेट बघितला. त्याच्यानंतर ऍस्ट्रिंजंट म्हणजे काय असतात हे आपण बघितलं. इथपर्यंत आपण बघितलंय. हे हायड्रोजन पेरॉक्साइड सोल्युशन जे आहे ते आपण काय करूयात नेक्स्ट लेक्चरला बघूयात. ओके. तर चला Yes, ma'am. पटपट. वेट यातलं कोण प्रेझेंट आहे का मला सांगा सकाळच्या. 21, 24, 25, 34, 35, 44, 47, 59 आणि 62 यातलं कोण प्रेझेंट आहे का? मॅम 59. 59. ओके. सकाळी तुम्ही अब्सेंट होता का? नाही मॅम होतो की. मी सकाळी ते कॉल बहुतेक केले होते मॅम- नंबर. नाही मॅम ती रेंज मुळे मॅडम माझा व्हॉइस गेला नसेल मॅडम तुमच्याकडे. ओके. बाकीचे आहेत का? Yes, ओके. तुमचं नेक्स्ट लेक्चर कंटिन्यू होईल. मॅम हा बोला. ह्याच्या नोट्स पाठवा की म्हणजे उद्या संडे आम्हाला लिहायला पण येते. हा ठीक आहे. मॅम याचे असाइनमेंट क्वेश्चन द्या ना. हा केमिस्ट्रीचे का? बरं मी मंडेला तुम्हाला सेंड करेन. ह्याचे आतापर्यंत झालेले 2च्या सेंड करेन मी असाइनमेंट क्वेश्चन. तिसरा आपला सुरू आहे अजून. ओके मॅम. ओके मॅम.